बॉल बॉल पण तो झोपेत ते ना 80च्या पुढे नेला गाडी. जबरदस्त बॅटिंग. सगळं ड्रायव्हर बॅटिंग करतायत. धन्यवाद साहेब. स्वातंत्र्य दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. अतिशय चांगलं काम तुमच्या माध्यमातून होते. चांगली सेवा जनसेवा तुमच्या माध्यमातून होते. वुमेन स्पोर्टच्या वतीने आपल्या सर्वांचं हार्दिक अभिनंदन आणि आपण केलेल्या करत असलेल्या सेवेला आम्ही सलाम करतोय. धन्यवाद. छोट्या छोट्या गोष्टीमध्ये मित्रांनो आनंद असतो. तो फक्त आनंद आपल्याला मिळवता आला पाहिजे, कमवता आला पाहिजे आणि तोच मिळवण्याचा प्रयत्न या एसटी महामंडळाच्या या लालपरीचे चालक आणि मालक यांच्या माध्यमातून केला गेला. सर्वांचा आपण मनापासून आभार व्यक्त करूया. कारण पोलीस असो किंवा एसटी महामंडळाचे चालक वाहक असो, हे सदैव जनसेवेमध्येच आपली ईश्वर सेवा मानत असतात आणि सदैव ड्युटीवरती तत्पर असतात. आज 15 ऑगस्ट तसं पाहिलं गेलं तर सरकारी सुट्टी सरकारी कर्मचाऱ्यांना आपल्याला सदैव पाहायला मिळते, परंतु पोलीस खातं आणि एसटी महामंडळ हे नेहमीच कार्य सेवेमध्ये आपल्याला पाहायला मिळतं आणि त्यांच्या या कार्याला आपण सर्वांनी सलाम करूया आणि मॅचच्या दिशेने करूया. गुलफान चॅम्पियन विरुद्ध आयएस स्ट्रायकर्स. एका बाजूला मोझंबिल लांबाडे आपल्याला पाहायला मिळेल. यस मोझंबिल लांबाडे आणि अरफान दरवेश यांच्यामध्ये जबरदस्त फाईट पाहायला मिळेल. गावकडीचे दोन सितारे यावेळी या मोमिन प्रीमियर लीग मध्ये एकमेकांविरुद्ध खेळताना पाहायला मिळणार आहेत. मेन एम्पायर अलिशाईद फटकुरे, स्क्वेअर लीग एम्पायर कलमुद्दीन दरवेश आणि थर्ड एम्पायर अरफान दरवेश. उपस्थित सर्व कमिटी मेंबर्स सदा पदाधिकाऱ्यांचं या क्रीडालयामध्ये सहर्ष स्वागत आहे. मोदी स्पोर्ट पहिला बॉल हो बाबा हो यस या स्क्वेअरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. मोझंबिल लांबाडे गावकडीचा सितार आहे, हा स्टार खेळाडू आहे. अंडरआर्म क्रिकेट ओव्हरआर्म क्रिकेट ज्यामध्ये ज्याचा आपण बोलबाला ऐकत आलोय पाहत आलोय तो मोझंबिल या स्ट्रायकिंग गेमला या पंच केला. स्क्वेअरच्या दिशेने डिक्लेअर झोन सिंगल इथे मिळते. यस त्यानंतर खेळला गेलेला फटका अप्रतिम फिल्डिंग. काय झालंय फिल्डिंग लाजवाब पाहायला मिळाली. रन क्लिअर केली गेले. लाजवाब रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. एक रन तिथे संघाच्या खात्यामध्ये जोडली जाईल. धावसंख्या 3 अंकामध्ये जाऊन पोहोचते. मोझंबिल लांबाडे आयएस स्ट्रायकरचा हा बेस्ट स्ट्रायकर आहे. दुसऱ्या बाजूला फलंदाज इथे आपल्याला पाहायला मिळतोय. मजर बॅटवरती टॅप करण्याचा प्रयत्न कव्हरच्या दिशेने हो यावी गफलत झाले. 1+1 2 धावा इथे मिळतील. नियंत्रण गमावलं, कंट्रोल गमावला. स्ट्रायकिंग एंडला रन आउट करण्याचा प्रयत्न असफल ठरतोय. 2 धावा इथे मिळत आहेत. 2 धावांनी धावसंख्या 5 अंकावरती जाऊन पोहोचले. पुढील चेंडू लाजवाब फटका. नो बॉलचा इशारा. No+1 No+1 2 धावा इथे मिळतील. मोझंबिल स्ट्रायकिंग एंडला आहे. जबरदस्त बॅटिंग आक्रमक फलंदाज आहे. या पंचकृषीमध्ये दशकृषीमध्ये याची चर्चा सातत्यपूर्ण आपण ऐकत आलोय. यावी बेस्ट डिलिव्हरी पाहायला मिळाली. बॅकहँडचा वापर. पुढील चेंडू ओहो यस सेन्सिबल क्रिकेट फाईन लेगच्या दिशेने डिक्लेअर झोन मध्ये खेळला गेलेला फटका आणखी एक रन देऊन जाईल. धावसंख्या 8 अंकावरती जाऊन पोहोचते. सावधशी सुरुवात. जोपर्यंत मोझंबिल मैदानाच्या आतमध्ये राहील तोपर्यंत आयएस स्ट्रायकरचा स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळणार आहे. दुसऱ्या बाजूला टीम मीटिंग मध्ये चाललेली बातचीत. कोणता गोलंदाज इथे आज बघला जाईल. मजर आणि मोझंबिल हे 2 बेस्ट स्ट्रायकर संघाचे आणि बॉलिंग मार्गवरती धावसंख्या आहे 8. बिंबाद अल्फराम राईट आर्म राहून दी विकेट. मजरसाठी फेकला जाणार पहिला बॉल. बॅकफुटवरती कट करण्याचा प्रयत्न. लेग बाईच्या स्वरूपात 1 रन मिळते. धावसंख्या 9 अंकावरती जाऊन पोहोचेल. डिक्लेअर झोन मध्ये बॉल ट्रॅव्हल होताना आपल्याला पाहायला मिळतोय. त्यामुळे 1 रन इथे आले मजर याला.
संघाला 1 रन इथे मिळते. स्ट्रायकर आयोत स्ट्रायकर टॉस जिंकलाय. प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय. गुलफान चॅम्पियन संघाला फिल्डिंगला आमंत्रित केलं गेलं. यस यावी स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळला गेलेला फटका आहे. डिक्लेअर झोन 1च रन इथे मिळते. सिंगल नाही तेवढंच महत्व आहे, परंतु दोन्ही फलंदाज यावी सेन्सिबल क्रिकेट. नो फायरिंग, नो अटॅकिंग, नो स्ट्रायकिंग. पूर्णपणे डिफेन्स खेळताना पाहायला मिळतोय. आणि त्यानंतर एक चिकी रन घेण्याचा प्रयत्न, परंतु बॉल डिक्लेअर झोन मध्ये कॅरी झाला. त्यामुळे एक सिंगल मिळेल डिक्लेअर स्वरूपामध्ये. नजरच्या खात्यामध्ये जोडली जाणारी 1 रन. धावसंख्या 11. बिनबाद षटक क्रमांक 2. अल्फरान बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होतोय. राईट आर्म राऊंड विकेट. नेक्स्ट बॉल फॉर अझर. लाजवाब डिलिव्हरी. चांगला बाउन्स बॅकफुट वरती टॅप करण्याचा प्रयत्न असफल ठरलाय. मजर सक्सेसफुल ठरलाय. गोलंदाज सक्सेसफुल विकेट. पहिला धक्का स्ट्रायकर संघाला. गोलंदाजाने केलाय एअर स्ट्राईक. गोलंदाजी फिंगर रोल. टप्पा पडल्यानंतर गती कमी. मिडल स्टिक उद्ध्वस्त. फलंदाज डगआउटच्या दिशेने. पहिला धक्का यावी आय स्ट्रायकर संघाला. बॅटर बासित. बासित कशा पद्धतीने इथे फलंदाजी करतोय. मुझम्मिल नॉन स्ट्राईक एंडला राहील. सक्सेसफुल बॉल ठरलाय. पुढील चेंडू सज्ज होतोय. स्विंग चेंडू लेस्टिंगच्या बाहेर. वाईट +1. एकूण 2 धावा इथे मिळत आहेत. यष्टीरक्षक नाकाम ठरलाय. लेस्टिंगच्या बाहेर होता बॉल. गॅदर करू शकला नाहीये. धावसंख्या 13. धावसंख्या 13 रन. यावी प्लेड करण्याचा प्रयत्न. स्ट्राईक रोटेट करायचंय. बासित यावी आक्रमण करताना पाहायला मिळत नाहीये. सॉफ्ट हँडी खेळण्याचा त्याचा विचार इथे चाललाय. मुझम्मिलला स्ट्राईक देणं. मुझम्मिल स्ट्राईक स्वतःकडे ठेवणं खूप आवश्यक आहे, कारण हे जर गल्लं तर एक फायटिंग स्कोर इथे उभा राहील. परंतु जर मुझम्मिल नॉन स्ट्राईक एंडलाच जर राहिला तर मात्र इथे धावसंख्या जी पाहिजे जी अपेक्षित आहे ती पूर्णत्वात जाताना पाहायला मिळणार नाहीये. वन्स अगेन अफलान राईट ऑन द विकेट. नेक्स्ट बॉल फॉर बासित. यावी फ्रंटला येऊन खेळण्याचा प्रयत्न. बॅटची एजेस फाईन लेगच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. डिक्लेअर झोन आहे. 1 रन मिळते. षटक क्रमांक 2 समाप्त. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 1 गडी बाद. 14 धावा. प्रथम फलंदाजी करत असताना आहे स्ट्रायकर संघाची. जिन हजरात ने डोनेशन दिया उनको मैं नाम पेश करना चाहूंगा. सलीम फटकोरे साहब 200 रुपए और हसन दरवेश साहब 500 रुपए. जिन हजरात को डोनेशन देना है वो यहाँ पर कमेंट्री बॉक्स में आकर के. यस कमालुद्दीन दरवेश यांच्याकडून 500 रुपयांचं डोनेशन वेडिंग स्पोर्ट गावकरी मुंबई कमिटीला खूप सारे धन्यवाद. साईम न्यू बॉलर राईट आर्म विकेट. मुझम्मिल स्ट्रायकिंग एरिया राहणं खूप गरजेचं असणार आहे. धाव संख्या आहे ती 14. 1 गडी बाद. 30ला षटक. यावी वेट केला आणि त्यात हिट केलाय. मिड विकेटच्या दिशेने बॉल फील्ड केला जातोय. शरीररक्षक सीमा रेषेला खेटून उभा आहे. बॉल रोखला गेलाय. डॉट बॉलने षटकाला सुरुवात करतोय साईम. नेक्स्ट बॉल फॉर मुझम्मिल. यावी बॉल अगदी सरळ. शानदार फिल्डिंग. एकच रन इथे मिळणार आहे. अफलातून फिल्डिंग पाहायला मिळाले. डॉट बॉलने षटकाला सुरुवात करतोय साईम. नेक्स्ट बॉल लाजवाब गोलंदाजी केला गेले आणि याही चेंडूवरती नो बॉल +4 रन. यासाठीच आपण मुझम्मिल स्ट्रायकिंग एंडला राहणं खूप गरजेचं आहे. लाजवाब फटका. नो +4. एकूण 5 धावा मिळत आहेत. साईम वरती चढवला गेलेला हा हल्ला है. मुझम्मिल धावांचा मारला गेलेला हा डल्ला है. जब तक ये शेर मैदान में रहेगा तब तक मैच में मजा आने वाला है.
राईट आर्म राऊंड द विकेट साईम. नेक्स्ट बॉल फॉर मुझम्मिल, द स्टार ऑफ गावखडी. फुल टॉस चेंडू मिडल विकेटच्या दिशेने खेळला गेलेला फटका. एक सिंगल. स्ट्राईक रोटेट होते, स्ट्राईक रोटेट झाले. 22 स्ट्रायकिंग एजला येईल. मुझम्मिल नॉन स्ट्राईकला जास्तीत जास्त वेळ कसा राहील या दृष्टिकोनातून प्रयत्न अपोजिट टीमला करणं इथे आवश्यक असणार आहे. कारण मुझम्मिल नॉन स्ट्राईक एंडला जर राहिला तर कमबॅक होऊ शकतो. कारण एक चौकार लगावलाय मुझम्मिलने. मुझम्मिल आक्रमण करू लागलाय. 22 यावी स्ट्रायकिंग गेला. साईम फिनिश टिकून राईट आर्म विकेट. हो बॉक्स आउट. फुल टॉस चेंडू बिगिन खेळाची पुरेपूर संधी, परंतु यावी बॉक्सर गोल मैदानाच्या बाहेर जातोय. दुसरा धक्का होऊ शकतो. कारण एक चौकार लगावलाय मुझम्मिलने. मुझम्मिल आक्रमण करू लागलाय. 22 यावी स्ट्रायकिंग गेला. साईम फिनिश टिकून राईट आर्म विकेट. हो बॉक्स आउट होऊ शकतो. फिनिश चेंडू. ओके बॉल. तेहरी आपला जलवा दाखवू शकला नाहीये. दोन मैदानाच्या बाहेर. संघ मालक आयाच स्ट्रायकर संघाचा या मैदानाच्या बाहेर गोल्डन डॅक 3 गोल पाहायला मिळाले. सोहान एक उगवता सितारा आयात स्ट्रायकर संघाचं. फ्युचर ऑफ आयात स्ट्रायकर, फ्युचर ऑफ गावखडी, भविष्य उद्याचं या मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकिंग गेमला. सुहान पहिला बॉल. यस या कोलकच्या दिशेने खेळ आहे. एक सिंगल इथे मिळते. सेन्सिबल क्रिकेट आहे. सर्वात महत्वाचं बॉलची वाट पाहतोय हे खूप महत्वाचं आहे. बॉलला येऊ देतोय शरीराजवळ आणि त्यानंतर बॉल प्लेड करतोय हे खूप महत्वाचं आहे. चेंडू फुलटॉस चेंडू या स्टॅप केलाय, कट केलाय. डिक्लेअर झोन मध्ये जाईल. आणखी एक रन मिळेल. षटक क्रमांक 30 ला समाप्त. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 3 गडी बाद 23 धावा. 23 रन, लॉस ऑफ 3 विकेट आफ्टर 3 ओव्हर. शेवटचे 6 चेंडू. मुझम्मिल ऑन स्ट्राईक, परंतु बॉलिंग मार्गासाठी कोणतं तुफान इथे आणलं जात आहे पाहणं आवश्यक असणार आहे. मुंबई स्पोर्ट गावखडी मुंबई प्रेझेंट्स मोमिन प्रीमियर लीग. पहिला मुकाबला, पहिला सामना, पहिली फाईट. गुजरात चॅम्पियन वर्सेस आयत स्ट्रायकर. बॉलिंग मार्गावरती गुजरात चॅम्पियन संघाचा अफाक. चॅम्पियन संघाचा अफाक. राईट आर्म राऊंड द विकेट. मुझम्मिल विरुद्ध अफाक अशी फाईट पाहायला मिळाली. राईट आर्म राऊंड द विकेट. पहिला बॉल घेऊन सज्ज होईल. मुझम्मिल स्ट्रायकिंग गेमला खेळण्यासाठी सज्ज आहे. पहिला बॉल. यस ड्राईव्ह केलाय. शानदार ड्राईव्ह पाहायला मिळतोय. मिड ऑन आणि बिली विकेट. दोघांना चिरून बॉल सीमारेषा पार. गावखडी चौकार. दुसरा चौकार मुझम्मिलच्या बॅटमध्ये पाहायला मिळतोय. शेवटचं षटक आणि शेवटच्या षटकातून पहिलाच बॉल सीमारेषा केलाय पार. चौकार आलाय. फील्ड मध्ये लक्ष दिलं जात आहे. काही सूचना इथे दिल्यात. सहीमने यावी काही सूचना दिल्यात. चेंडू लक्षला काम आहे. डिक्लेअर झोन मध्ये कॅरियर बॉल. सिंगल मेल. धावसंख्या पोहोचते 28. लॉस ऑफ 3 विकेट 28 धावा. 3 षटकांचा खेळ समाप्त. 4थं षटक प्रगती पथावरती आक्रमण करताना यावी मुझम्मिल. पूर्वी चेंडू फुलटॉस चेंडू आहे. यावी ऑन साइड ला खेळलाय. शानदार फिल्डिंग आहे. शानदार फिल्डिंग आहे. शकूर करून जबरदस्त फिल्डिंग. बाउंड्री लाईनच्या जवळ वाघासारखी चित्त्यासारखी झेप घेऊन बॉलला रोखण्यात सफल झालाय तो शकूर. पुढील चेंडू हो यावी लाजवाब पॉवर पाहायला मिळालंय, पण डिक्लेअर झोन मध्ये आहे बॉल. सिंगल इथे मिळणार आहे.
सिंगलने धावसंख्या पोहोचते 29 या अंकावरती. लॉस ऑफ 3 विकेट. प्रोग्रेस इन लास्ट ओव्हर. शेवटचे षटक सुरू आहे. राईट हँड ऑन द विकेट. नेक्स्ट बॉल. या फुलटॉ चेंडू बॉक्स आउट आहे. मुझांबिल डगआउटच्या दिशेने एक खरा चेंडू होता. फुलटॉ चेंडू होता. विकेट करण्याचा प्रयत्न. आडव्या बॅटचा केला गेलेला वापर. टॉप एज. बॉक्सच्या बाहेर. बॉक्स आउट होऊन चौथा धक्का स्ट्रायकर संघाला. ओहो कबीर खूप मोठा फॅन वर्ग आहे याचा. कबीर के सारे दोस्त मौजूद है. कबीर की बल्लेबाजी देखने के लिए. कबीर मैदानाच्या आतमध्ये दाखल आहे. राईट हँड ऑन द विकेट. फिनिश चेंडू खेळण्यासाठी सज्ज. हो हो या विश्वात पॉवर आणि त्यानंतर घेतली गेली एक किरण. 1+1 2 धावा इथे मिळतील. षटक क्रमांक 14 इथे समाप्त. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 31 31 32 धावांचं लक्ष्य. जबरदस्त बॅटिंग मुझम्मिलची आणि त्याच्या जोडीला एक चांगली साथ आपल्याला पाहायला मिळेल ती सुहान याची. एक युवा खेळाडू फ्युचर ऑफ गावकडी आणि त्याच्या माध्यमातून चांगला सपोर्ट मिळाला होता मुझम्मिल याला. आणि त्यामुळे प्रथम फलंदाजी करत असताना स्ट्रायकर संघाने धावा बनवल्या. 31 32 धावांचं लक्ष्य इरफान चॅम्पियन संघासमोर. यानंतर होणारा सामना यस कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने स्नॅक्स उपलब्ध आहे. अवेलेबल आहे. ज्यांना स्नॅक्स घ्यायचं असेल त्यांनी कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने येऊन घ्यायचंय. यानंतर होणारा सामना अरफा अहम विरुद्ध होडेकर चॅम्पियन्स. दोन्ही संघाचे संघनायक आपला संघ सज्ज ठेवायचे. अरफा अहम 11 विरुद्ध होडेकर चॅम्पियन्स. चला स्पीडअप घ्या. जास्त वेळ घेऊ नका. चला दोन्ही संघाचे कर्णधार अरफा अहम 11 विरुद्ध होडेकर चॅम्पियन्स. चला टॉस साठी या. अरफा अहम 11 आणि होडेकर चॅम्पियन्स दोन्ही संघाचे संघनायक टॉस साठी या. आणि टॉस साठी नुरुद्दीन गडकरी सर. नुरुद्दीन गडकरी साहेब आपल्याला विनंती करतो की आपण टॉस साठी या. जनाब नुरुद्दीन गडकरी सर आपको गुजारिश है अपने शुभ हाथों से अगले मुकाबला का टॉस याद किया जाएगा. इसके बाद होने वाला मुकाबला अरफा अहम 11 वर्सेस होडेकर चैंपियन. नुरुद्दीन होडेकर गडकरी सर उनके शुभ हाथों से अगले मुकाबले का टॉस होते हुए एक तरफा अरफा अहम 11 तो दूसरी तरफ होडेकर चैंपियंस. पहला मुकाबला खेलने के लिए तैयार होंगे. स्ट्रायकिंग गेला शकूर. नॉन स्ट्राईक गेला उमामा आणि बॉलिंग मार्ग वरती स्टार ऑफ गावखडी. लेफ्ट साइडला तिथे दिसतोय तुला. लेफ्ट साइडला दिसतोय तुला. हा परत हा बस 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 मोसंबी पहिला बॉल. हो याने बॅट फुटबॉल टॅप करण्याचा प्रयत्न. डॉट बॉल. पहिला बॉल डॉट आलाय. 32 धावांचं लक्ष आहे. प्रत्येक ओव्हर मध्ये 8 धावा बनवायच्या आहेत. मोझम्बिकचे हे 6 चेंडू खूप महत्वाचे आहे. बॅटफुटवरती पंच केलाय. पॉईंटच्या दिशेने चेंडू कॅरी होईल. डिक्लेअर झोन आहे. 1 रन मिळतोय. 1 रनने स्वतःचा आणि संघाचं खातं खोलताना शकूर. फिल्डिंग करताना जबरदस्त फिल्डिंग शकूरने केले. परंतु त्याही पेक्षा सरस त्याला इथे फलंदाजी करणं अपेक्षित असणार आहे. हो या ऑफ ब्रेक चेंडू होता. शरीरावरती आदळला बॉल. डॉट बॉल येतोय. जबरदस्त गेंदबाजी करतोय मुझम्बिल. शकूर
थोड़ा सा निराश है, बल्लेबाजी अच्छी करनी होगी. फुलटॉन चेंडू स्वीट होता, ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न, बॅट बॉलचा संपर्क नाहीये, निर्धाव चेंडू. मुजम्मिल बहुत ही अच्छी तरह से गोलंदाजी करती है, अच्छा टप्पा मेंटेन करते हुए, और शकूर को हाथ खोलने का कोई मौका यहाँ नहीं दे रहे मुजम्मिल. जबरदस्त गोलंदाजी मुजम्मिलच्या माध्यमातून. फोडी चेंडू आहे, यापैकी फ्रंट फुटवरती येतोय, फ्रंट लाईन खेळण्याचा केला गेलेला प्रयत्न आहे, गली रिजनमध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल, डिक्लर झोन 1 रन मिळते. या 1 रनने धावसंख्या पोहोचते 2 अंकावरती. 32 धावांचं ठेवलं गेलेलं लक्ष. धावसंख्या 2, षटक क्रमांक 1 मुजम्मिल ऑन द बॅट. नेक्स्ट बॉल फॉर शकूर. हो, या बॅट कुलवती कॅट करण्याचा केला गेलेला प्रयत्न. बॉल आउट आहे. पहिला धक्का बसतोय गुफरान चॅम्पियन संघाचा. शकूर वैयक्तिक 2 धावसंख्येवरती डगआउटच्या दिशेने परतलाय. महत्वाचा मोहरा इथे काढून झालाय. ही कामगिरी केली कोणी? मुजम्मिलने, स्टार ऑफ गावकडी. टेनिस क्रिकेट मधील अंडरम फॉर्मॅट, ओव्हरम फॉर्मॅट, या पंचक्रोशीतील स्टार खेळाडू म्हणून ज्याच्याकडे आपण पाहतो तो मुजम्मिल, आणि मुजम्मिलच्या माध्यमातून घेतली गेलेली विकेट. अल फरहान नॉन स्ट्राईक घेतला. यावेळी वेट केला, लाजवाब ड्राईव्ह आहे, शानदार गोलंदाजी, वरती केला गेलेला प्रहार आहे. उमामा जबरदस्त स्ट्राईक करतोय. गुरफान चॅम्पियनला चॅम्पियन बनवण्यासाठी उमामाच्या बॅट मध्ये आलेला एक अप्रतिम चौका, लाजवाब ड्राईव्ह, 4 रन. बासित बॉलिंग मार्क मध्ये राईट आर्म राऊंड द विकेट उमामासाठी. हो, यावेळी टॅप केलंय, बॉल फील्ड करण्याचा केला गेलेला प्रयत्न. एक सिंगल इथे मिळेल, स्ट्राईक रोटेट होईल, 1 रनने धावसंख्या पोहोचेल ती 7 अंकावरती. जबरदस्त बॅटिंग उमामाची, तो नॉन स्ट्राईक घेतला. बासित नेक्स्ट बॉल. अल फरहान स्ट्राइकिंग इनला. या बॉल बॅकफुट होती, देखील खेळण्याचा प्रयत्न, कव्हर एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने जागा शोधण्याचा प्रयत्न होता, नाकाम ठरला अल फरहान. आणि या बॉक्स आउट होऊन मैदानाच्या बाहेर दुसरा धक्का गुरफान चॅम्पियन संघाला. बॉल बैकफुट होती, गुरफान चैंपियन का और एक अच्छा बल्लेबाज डगआउट की तरफ वापस आते हुए बिगिट करने की कोशिश थी, नाकाम रहे. बॉक्स आउट होकर, निराश होकर मैदान के बाहर आते हुए अल फरहान ने बैटर शहबाज स्ट्राइकिंग इनला. बासित यशस्वी ठरलाय, लाजवाब कमबॅक केलं बासितने. एक चौकार पहिल्याच बॉलवरती जरूर लगावला गेला होता. हो, यावेळी ताकदीने खेळण्याचा प्रयत्न आहे. बॅकफुट वरती येऊन शहबाज आहे, जिगरबाज आहे, परंतु शहबाजला आपला जिगरबाज खेळ करावा लागेल. पुढील चेंडू फुलटॉस चेंडू, आणखी एक धक्का गुरफान चॅम्पियन संघाला. तिसरा धक्का बसतोय. शहबाजला आपला जिगरबाज खेळ करावा लागेल. पुढील चेंडू फुलटॉस चेंडू, साईन. बासित 2 विकेट त्याने इथे प्राप्त केलेत. ऑफस्टिकच्या खूप बाहेर बॉल, वाईट +1, 2 धावा मिळतील. सुहान बॉल गॅदर करू शकला नाहीयेत, एक्स्ट्रा धावा इथे जात आहेत. धावसंख्या 2 ने पोहोचले पुढे. 9 अंकावरती जाऊन थांबेल. 3 गडी बाद 9. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू. फुलटॉस चेंडू मुजम्मिलच्या दिशेने शानदार फिल्डिंग. डॉट बॉल. षटक क्रमांक 2 समाप्त. धावसंख्या 9. 3 गडी बाद. येणारे चेंडू आहेत ते 12 आणि 12 चेंडू मध्ये आवश्यकता असेल यावेळी 23 धावांची. 12 चेंडू 23 धावा. चला कॅमेरामॅनचे इथे जे बच्चे कंपनी बसले खाली उतरा. कॅमेरामॅन चला सगळे खाली उतरा. चला खाली उतरा. यस थँक्यू. तिथे हलू नका, कॅमेरा पूर्णपणे हलतोय. असू दे घाई करू नका, आरामात उतरू दे. कॅमेऱ्याजवळ कोणी जाऊ नका प्लीज. मलिक आलाय.
मलिक जणू या संघाचा मालिक आहे की काय. पहिलाच बॉल लाजवाब डिलिव्हरी, पहिलाच बॉल डॉट आलाय, मलिक आहे. पुढील चेंडू मलिक, नो बॉल, या मी वाचलाय आणि डिक्लेअर झोन मध्ये गेलाय बॉल. एकच रन यावेळी ते मिळेल. नो बॉलच्या स्वरूपात मिळणार 1 रन, कारण बोल्ड आउट झाला होता. येस, 2 रन इथे मिळतील. पुढील चेंडू, हो या चांगला बाउन्स होता. एक रन इथे मिळेल. धावसंख्या 12. त्यामुळे मिड विकेटच्या दिशेने चुकीचा थ्रो, कव्हर फील्ड सपोर्टला 1 रन. 1 रन यावेळी इथे मिळते. धावसंख्या 13. 3 गडी बाद. अजूनही 9 चेंडू मध्ये 19 धावांची गरज आहे. 9 चेंडू 19 धावा. मॅच जर तुम्हाला बनवायची आहे तर इथे एखादा चौकार रेट अपेक्षित आहे. उमामा मध्ये ती खासियत आहे, परंतु उमामा यावेळी नॉन स्ट्राईक रेंजला आहे. पुढील चेंडू, हो यावेळी काय घडलंय, नो बॉल फ्लॅट 4 रन. येथील मागे बॉल, या गया 4. 5 धावा. खणखणीत चौकार, दणदणीत चौकार, शानदार चौकार, शानदार चौकार. साईंच्या बॅट मध्ये आलेला हा तुफानी चौकार. 4 धावा. धावसंख्या पोहोचले 18 अंकावरती. हो यावेळी काय घडलंय, 3 गडी बाद 18. अजूनही 9 चेंडू बाकी आहेत आणि 9 चेंडू मध्ये 14 धावांची आवश्यकता आहे. 9 चेंडू 14 धावा. साईन जबरदस्त बॅटिंग आहे. नो बॉल आणि त्या नो बॉल वरती लगावलेला चौकार, त्यामुळे आत्मविश्वास निर्माण झालाय गुरुफान चॅम्पियन संघाच्या डगआउट मध्ये. फुलटॉ चेंडू पुन्हा लगातार दुसरा चौकार आहे. मुझम्मिल एकमेकांच्या हातात आत्मविश्वास निर्माण बॉल झालाय. करतो गुरुफान चॅम्पियन संघाच्या सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी फरार आहे. जबरदस्त बॅटिंग, लगातार 2 चौकार लागत होते साईन. पुढील चेंडू, हो यावी गफलत झाले. डॉट बॉल आलाय, इथे डॉट बॉल आलाय. सोहानच्या माध्यमातून चांगलं यष्टीरक्षण करण्याचा प्रयत्न, परंतु साईन आपल्या क्रीज मध्ये यशस्वीपणे पोहोचलाय. धावसंख्या 22. अजूनही 10 धावांची आवश्यकता आहे. हा बॉल खूप महत्वाचा आहे. हा बॉल डॉट येतोय का रन देऊन जातोय. यावेळी लगावला गेलेला फटका. 1 रन इथे घेण्याचा केला गेलेला प्रयत्न. यस, 1 रन इथे मिळेल. धावसंख्या पोहोचेल 23 या अंकावरती. 6 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता. 6 चेंडू 9 धावा. उमामा अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे आणि उमामाच्या जोडीला साईम आहे आणि दोघांनी अतिशय अप्रतिम फलंदाजी केले. साईम और उमामा, इनके बीच में एक अच्छी पार्टनरशिप बिल्ड होते हुए और दोनों ने अपने टीम के लिए बहुत ही शानदार काम यहाँ रोल बजाया है. तो ये सामने वाली टीम को खतरा जरूर बनाते हुए दोनों बल्लेबाज. शेवटचे षटक, शेवटचे 6 चेंडू कोणाच्या हातामध्ये दिले जात आहेत, खूप महत्वपूर्ण ठरणार आहेत. मजर आणि स्ट्रायकिंग गेला साईम. तुफानी बॅटिंग, शानदार बॅटिंग, अफलातून बॅटिंग. मजरचे 6 बॉल. विजयासाठी 9 धावांची आवश्यकता. टीमचे संघ मालक याची चर्चा करतोय. तहरीमने यावेळी काही सूचना दिल्या आहेत मजरला. मजरवरती विश्वास दाखवलाय. सामना टाय झाला तर काय, तो सुपर ओव्हर खेळवली जाणार आहे याची कृपया नोंद घ्यायची आणि त्यामध्ये कंपल्सरी 6 नियम असेल.
राईट हँड डाऊन विकेट. मजर टू साईम. 6 चेंडू 9 धावा. वेगवेगळ्या खेळायचा प्रयत्न. नो बॉल. यानी नो बॉलचा आलेला इशारा आहे. 1 रन एक्स्ट्रा इथे मिळतोय. समीकरण 6 चेंडू 8 धावा. 6 बॉल 8 धावा. फसवा बॉल होता. टप्पा चुकला. नो पाहायला मिळाला. अल शाहिद फटको यांच्याकडून आमच्यापर्यंत पोहोचलेला इशारा नो बॉल. 1 रन इथे महत्वाचे आहे. मजरने इथे चूक केली तर मात्र आयत स्ट्रायकर संघ निराश होताना पाहायला मिळणार आहे. परंतु जर एखादी विकेट इथे प्राप्त केली तर जल्लोष पाहायला मिळेल आयत स्ट्रायकर संघाच्या डगआउट मध्ये. मजर पुढील चेंडू राईट नंबर 2 विकेट. हो यांनी लगावला गेलेला कसरत झाले. चूक झाले. स्ट्रायकर संघाचे बॉल डगआउट काउंट मध्ये आहे. मजर फिल्डिंग 4 धावा इथे मिळतील. विकेट. हो यांनी लगावला गेलेला फटका. धावसंख्या 28. 4 धावांची आवश्यकता. 5 चेंडू 4 धावा. जबरदस्त फटका. तेहरीन बॉल गॅदर करू शकला नाही. फील्ड करू शकला नाहीये. तब आलेला चौकार पाहायला मिळालाय. मजर आणि समोर साईम खेळण्यासाठी सज्ज. खेळला गेलेला बॉल बॅटसमन होती. बॉक्स आउट. कट करण्याचा प्रयत्न पॉइंट रिजन मध्ये. गॅदर करू शकला नाही. बॉक्सच्या फील्ड करू बाहेर शकला बॉल. नाहीये. तब आलेला चौकार समीकरण पाहायला बदलते. मिळालाय. 4 चेंडू मजर 4 धावा. आणि समोर साईम खेळण्यासाठी सज्ज. खेळला गेलेला बॉल बॅटसमन होती. बॉक्स आउट. स्टार ऑफ गावखडी अफात. द रायझिंग स्टार ऑफ गावखडी. उद्याचा चमचमता सितारा. जबरदस्त हेअरस्टाईल आहे अफातची. थोडासा टेन्शन मध्ये अफात. जेवढी जबरदस्त हेअरस्टाईल आहे तेवढी जबरदस्त बॅटिंग त्याला इथे करायची आहे. 4 चेंडू 4 धावा. आपल्या आक्रमक स्टाईल मध्ये हेअर स्टाईल मध्येच बॅटिंग स्टाईल मध्ये हा सामना संपवण्याचा इरादा असणार आहे. मजरचा बॉल ऑफ स्टिक बाहेर. यावेळी बाहेर बॉल झालेला इशारा आहे. 4 बॉल मध्ये 3 धावा. अरफात टेन्शन मध्ये. दुसऱ्या बाजूला उमामा एक सिंगल घेऊन स्ट्राईक स्वतःकडे घ्यायचा प्रयत्न करेल का? अफाक मजाच्या बाहेर. आणखी विकेट. महत्वाचं म्हणजे आलेला डॉट बॉल. 3 चेंडू 3 धावा. 3 चेंडू मध्ये 3 धावांची आवश्यकता आहे. मोबिन स्पोर्ट गावखडी प्रेझेंट्स मोमिन प्रीमियर लीग 2026 पहिला सामना. 3 चेंडू 3 धावा. 3 गेंदों में 3 रनों की जरूरत. नए बल्लेबाज सोहलीन स्ट्राइकिंग एला. मजर मुजाहिद फील्डिंग सजवताना पाहायला मिळतोय. फेकला जरा बॉल. मंकी विकेट आहे का? मंकी विकेट आहे का पाहिजे. कमेटी पंच पॅनल पुढे टेन्शन आले. मजरने काय मजल मारले. मंकी विकेटचा प्रयत्न आहे.
अलशाईद. सलीमजी फटकोले यांच्याकडून 200 रुपये, हसन दरवेश यांच्याकडून 500 रुपये, कमालुद्दीन दरवेश यांच्याकडून 500 रुपये आणि सफान असलम दरवेश यांच्याकडून 200 रुपये. सर्व देणगीदारांचे मनापासून आभार. यस डेड बॉल नॉट आउट करार केला गेला. फर्स्ट वॉर्निंग मजरला इथे वॉर्निंग दिली गेले. डेड बॉल करार केला गेला. वॉर्निंग मात्र मजरला मिळेल. सेकंड अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न केला गेला तर मात्र नो बॉल करार केला जाणार आहे. राईट हँड ऑन द विकेट. फिरला जाणार पुढचा बॉल फिरून खेळायचा काय झालंय. स्टंप आउट झालाय. सोलिन मैदानाच्या बाहेर जाईल. सोलिन मैदानाच्या बाहेर. जबरदस्त कमबॅक मजरचा. समीकरण इथे बदलणार आहे. 2 चेंडू 3 धावा. किसकी होगी जीत किसकी होगी हार तय करेगा मजर. नॉन स्ट्राइक एंडला आहे मजर. कधी सामना गुरफान चॅम्पियनच्या दिशेने कधी आयल स्ट्रायकरच्या बाजूने. मजरच्या हातामध्ये बॉल आहे. न्यू बॅटर मजराच्या हातमध्ये आलाय. फयाज उमामा नॉन स्ट्राइक एंडला आहे. उमामा स्ट्राइकला येणं अपेक्षित आहे. ते काही घडत नाहीये आणि त्यामुळे गुरफान चॅम्पियनच्या कोठ्यामध्ये इथे शांतता आहे. फयाज इथे दाखल झालाय. परंतु मजर काय करतो. मजरचा पुढील चेंडू कशा पद्धतीने तो हाताळतो खूप महत्वाचं. 2 चेंडू 3 धावा. काय घडणार मैदानाच्या आतमध्ये भावा. पडलेला आम्हा तुम्हा सर्वांना प्रश्न. मजरचा पुढील चेंडू खेळण्यासाठी फयाज तयार. हो या टॅप केलंय आणि इथे रनआउट होईल. बॉल डॉट येईल. 1 चेंडू 3 धावा. चौकार लगावला उमामा तर सामना जिंकला जाईल आणि इथे सिंगल डबल जर आली तर मात्र सामना टाय होईल आणि 3 धावा जर काढल्या गेल्या तर गुरफान चॅम्पियन बनेल. पहिला सामना जबरदस्त टाईट होताना पाहायला मिळतोय कारण जबरदस्त चाललेली फाईट पाहायला मिळते. पहिला मुकाबला 1 गेम 3 रन. 1 बॉल पर 3 रनों की जरूरत. उमामा स्ट्राइकिंग एंडला म्हणजेच काय या बॉल वरती चौकार लगवावा लागणार आहे. चौकार ठोकावा लागणार आहे आणि तरच गुरफान चॅम्पियन संघ विजयी बनू शकतो. काय झाली तर सुपर ओव्हर आणि सुपर ओव्हर मध्ये आपल्याला कंपल्सरी चेस हा नियम असणार आहे. मजरच्या हातामध्ये सर्व कमाल आहे. मजरची मजल आपल्या संघाला विजयी बनवून देण्यामध्ये यशस्वी ठरतो का पाहूया. राईट हॅप ऑफ द विकेट. शेवटचा बॉल 1 बॉल 3 धावा. स्ट्राइकिंग गेला उमामा. चौकाराची आवश्यकता. मजरचा हा बॉल खूप महत्वाचा आहे. फेकाचा बॉल फुलटॉ चेंडू स्टेट खेळलाय. पहिल्यांदा बॉल फील्ड केलाय. रन आउट होईल. या सामना या स्ट्रायकर संघ इथे विजयी बनतोय. मजरने कमबॅक करून दिलाय. शानदार गोलंदाजी मजरची पाहायला मिळाली. उमामा 2 स्ट्राइक एंडला शेवटच्या ओव्हर मध्ये जास्तीत जास्त बॉल राहिला आणि याचा परिणाम गुरफान चॅम्पियनला पहिला सामना गमवावा लागलाय. जबरदस्त फिल्डिंग शानदार गोलंदाजी मजर ठरतोय.